नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण बेंबळी गावामध्ये आलेलो आहोत. हे बेंबळी गाव धाराशिवपासून फक्त 19 किलोमीटर आहे. या ठिकाणी एक समाज कार्य करण्याची धडपड असणारं नेतृत्व, हे खरं म्हणलं तर माझे जुने मित्र आहेत आणि गोरगरिबाला मदत करण्याची भावना आहे. कोणाच्याही अडीअडचणीमध्ये अर्ध्या रात्री जाऊन त्याचा प्रश्न सॉल्व करणे हे धडपड आहे. असंच नेतृत्व त्यांचं वाढदिवस 1 मे 2026 रोजी झाला आहे. खरं म्हणलं तर दिसायला अजूनही तरुण दिसतात, पण वय 40-46 वर्षे आहे. 1980 1 मे 1980चा जन्म आणि 1 मे 2006ला 2026ला हे वाढदिवस. आज आपल्यासोबत ते आहेत. आपल्याला खरं म्हणलं तर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय संकल्प केला आहे ते संकल्प आपण आज जनतेच्या पुढे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवणार आहेत आणि तो संकल्प त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत आहेत गोलाभाई, बेंबळीचे आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं राहिलेल्या विषयामध्ये जनसेवा करण्याचा काय संकल्प केला आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत गोलाभाई. नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुमचा वाढदिवस 46वा पार पडला आहे. काय संकल्प केला साहेब? भावी वय बी सांगून टाकलं तुम्ही. सगळं सांगितलं, सांगून टाकलं तुम्ही. कारण जरी तुम्ही मला 25-26 वर्षाचा वाटत असेल, पण लोकांना कळावं ना. तर सगळ्याच्या अगोदर मी तुमचा आभार मानतो की आपण 20 किलोमीटर लांबून माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यासाठी आपण इथे इंटरव्ह्यू घ्यायला आलो. मी आपलं आभारी आहे. राहिले वाढदिवस म्हणजे आता बॅनर अमुक तमुक आमचे जवळचे लोक हे ते लावतात, पण वाढदिवसानिमित्त फक्त एवढं आहे की मला शोशा करायचं थोडंसं आवडत नाही. आणि जे सामान्य जे गरीब लोक आहेत, असे गरीब लोक की ज्यांचं घरी राशन नाही, ज्यांच्या घरी अडचणी आहेत, कुणाच्या दवाखान्याची अडचण आहे, कुणाचं अनेक अडचणी असतात गरीब गोरांचे, कुणाची लग्नाची अडचण आहे. तर मी न सांगता न बोलता माझी एक सवय, आता वाढदिवसाच्या अगोदर मी पहिलं माझं पूर्ण राबवितो की जसं आता ही सांगून खरी गोष्ट ही सांगायचीच गरज नाही, तरी पण आपण खूप जवळचे मित्र आहेत म्हणून मी सांगतो आहे की लोक जर थोडं काय करत असतील तर त्याचं शोषा जास्त करतात. पण माझ्यात एक देवाने मला एक सवय दिल्या लहान असल्यापासून की मी ज्यांना ती मदत करतो आहे, ती मदत म्हणजे माझी अशी असते की संध्याकाळी 10 वाजले 10:30 वाजले तर सगळे लोक सामसूम असतात. मी माझे 1-2 जवळचे लोक जे माझे जवळचे आहेत खूप, त्यांना सोबत घेऊन मी एक किट तयार करतो. राशनची किट तयार करतो आणि त्या राशनच्या किट म्हणजे तुमचं 1 महिना 2 महिन्याचं राशन पूर्ण होऊन जातो एक छोट्याशा फॅमिलीचं. म्हणजे त्याच्यात तेल आला, गोड तेल आला, तांदूळ आले, गहू आला, पीठ आला, साखर आली, डाळ आली, प्रत्येक गोष्टी त्याच्यात 1,500 ते 2,000 रुपयाचं एक पॅकिंग तयार करतो. म्हणजे अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. आणि रात्री जाऊन त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांचा दार वाजवतो आणि त्यांच्या दारासमोर ठेवतो आणि लांब जाऊन मी उभा राहतो. मी किंवा माझ्या लांब लोक लांब जाऊन आम्ही थांबतो आणि लांबून अंधारातून बघतोय आम्ही की ते व्यक्ती किंवा ते आमची बहीण असेल कोण बी असेल ते दार उघडतात, तिकडं बघतात, समोर बघतात, ते ठेवलेलं ते मध्ये घेऊन जातात आणि ते मध्ये घेऊन गेलं, दार लावलं की आम्ही निघून जातो. आम्ही तिथं थांबत नाव. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांनी आपल्याला बघून आणि आपण त्यांना बघून. अरे वा वा वा. का तर सकाळी जर त्यांनी जर आपल्याला बघितलं तर ते डोळ्यात डोळे घालू शकत नाहीत. त्यांच्या मनात असं येणार की बाबा ह्यानी मला अन्न दिलं आहे, मला मदत केल्या, तर ती स्वतःच्या नजरेमध्ये थोडंसं त्यांना दुःख होणार. म्हणून मी काय करतो की मी त्यांच्याकडं असं डोळ्यात डोळे घालून त्यांच्या समोर सुद्धा सर बरं का की जाणीव झाली पाहिजेत की कोण अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याची जाणीव झाली पाहिजे. जेणेकरून मोहम्मद पैगंबराने बरं का जी पूर्ण जगाला संदेश दिला की शेजारच्या माणसासोबत प्रेम करा, की त्याच्या अडीअडचणी जाणून घ्या, त्याचं सुख दुःख जाणून घ्या आणि ते दुःख जर माहीत पडलं तर त्याला मदत करा आणि कुणी मदत केली हे कळलंच पाहिजेत असं सुद्धा लोकांना वाटतंय. आणि त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना कळालं पाहिजे की मदतदाता कोण आहे. नाही, मोहम्मद पैगंबरनीच म्हणले आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी की
तुम किसी को इस हाथ से मदद करे तो इस हाथ को पता नहीं चलना चाहिए. खरंय पण ते सुद्धा खरंय. ये हाथ से मदत किए तो ये हाथ को पता नहीं चलना है. तर मी खूप छोटा माणूस आहे आणि प्रयत्न करतो की मेरे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लमच्या नक्षे कदमवर थोडं तर आपण चालावं. बर आपण एवढं चालू शकत नाही तरी पण मी प्रयत्न करतो आणि ह्या पद्धतीने लोकाला मदत करतो. आता लोक कसं मला सांगतो तुम्हाला, आता वाढदिवसानिमित्त कोण लोक हॉस्पिटलला जातात, काय करतात, 1-2 केळ हातात घेतात किंवा एखादा सफरचंद 2-4 जण लोक हात लावतात आणि त्या समोरच्या व्यक्तीची जे गरीब आहे, त्याला अडचण आहे, दवाखान्यात आहे, त्याला 1 केळ किंवा 1 सफरचंद त्याच्या हातात देते आणि 10-20 लोक फोटो काढतात आणि त्या बिचारीचं, त्या माणसाचं, त्या महिलांचा फोटो तुम्ही पेपरला देताय किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल करताय की आम्ही ह्याला मदत केली. तर ही खूप चुकीचं आहे. बरोबर. मला काय सांगायचं आहे की हा जग एक संपणार आहे. आपण जी जन्मलो तर ही एका दिवशी मरायचं आहे आपल्याला. 100% खरी गोष्ट आहे. तुम्ही करोडपती असू द्या, अरबपती असू द्या, तुमच्याकडे काही बी असू द्या, पण जे माणूस जन्मलेला आहे त्याला 100% मरायचं आहे. तर मरायच्या अगोदर आपण काय घेऊन देवाकडे जायचं आहे. जसं इथं आमच्या बिंबळी सोमवारचा बाजार असतो, आपण पिशवी घेतो, बाजारात पूर्ण बाजार करतो आणि ते संध्याकाळीपर्यंत 1-2 तासात घरी घेऊन येतो, घरी येऊन वाचतो, म्हणजे खाली ठेवतो. तर आपल्या मनाला माहीत असतं की मी कुठून उचलून घेतलं का, कुणाला कमी पैसे दिले का, कुणाला पैसे दिले नाही, आपल्याला माहीत असतो. बरोबर. तर ह्या पद्धतीनं ही बाजारची पिशवी घेऊन आपल्याला आपल्या देवाकडे जायचं आहे. खरंय. आणि तिथं नेऊन आपल्याला दाखवायचं की मी खरं काय आणलंय, खोटं काय आणलंय, कुणाचं मन दुखवलंय, कुणाचं चांगलं आणलंय, कुणाचं वाईट असलंय. तर ह्या पद्धतीनं मला आवडतो. बरोबर. अनेक लोक म्हणतात की तुम्ही राजकारणी आहे, तुम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष आहे, तुम्ही लोकसभेचं इलेक्शन लढलंय, अनेक 3रं टर्म आहे, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडून येतो. मी तुम्हाला सांगतो, माझी तुम्ही कधी बी इन्क्वायरी करू शकताय. मी 3 टर्म झाले माझी ग्रामपंचायतला निवडून यायची. मी ग्रामपंचायतची आत्तापर्यंत अर्धी कप चहा पेलं नाही मी. अरे बापरे. मी प्रत्येक सरपंचाला विचारा किंवा ग्रामसेवक अधिकारी आहेत त्यांना विचारा, मी अर्धा कप चहा, मीटिंगचा चहा सुद्धा पेत नाही मी. त्या मीटिंगचा भत्ता जी येतो ते महिने, 2 महिने, 6 महिन्यानंतर 3,000 दे, 4,000 दे, हा पूर्ण भत्ता मी तिथले जी कामगार लोक आहेत, गरीब लोक आहेत, मी त्यांना देऊन टाकतो. तर एक पहिल्यापासून मला सवय आहे. आणि माझ्याकडे कोण आला तर फुल नाही फुलाची पागडी त्याला मी मदत करतो. दवाखान्याचा माणूस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, जसे मुंबईचे हॉस्पिटल आहेत, KM हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल, साईन हॉस्पिटल, हे जितके आहेत, पुण्याला ससून हॉस्पिटल आहेत, हे पूर्ण डॉक्टर तिथले, डीन तिथले माझे संबंधीमधले ओळखीचे आहेत. एखादा व्यक्ती आला, मला कुठून बी फोन येतात, म्हणजे आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र, कुठून बी माझा नंबर कुठं बी गेलेला आहे, तिथून मला फोन येतात, साहब हम ऐसा ऐसा बोल रहे हैं और हमारा ऐसा ऐसा हॉस्पिटल में, JJ हॉस्पिटल में ऐसा ऐसा पेशंट आहे. मी त्यांना विचारतो तुम्ही कोण, काही विचारत नाही, त्यांना म्हणतो तुमचं नाव, ते बेड नंबर, अमुक तमुक सांगतो, तिथल्या डायरेक्ट डीनला फोन करतो किंवा असं असं पेशंट आहे, त्याला मदत व्हायला पाहिजे. आणि बिचारे हॉस्पिटलचे लोक एवढं मला मदत करतात. माझा नंबर, त्यांचा लगेच टाकलेला मेसेज, त्यांचा एक ग्रुप असतो डॉक्टरचा, त्या ग्रुपवर ते मेसेज जातो आणि त्या मेसेज जाऊन ते पूर्ण लोकांना कळते की बाबा ह्या पेशंट असं असं फोन आलेला आहे आणि ह्यांना आपल्याला मदत करायला पाहिजे. सर, मला एक म्हणायचं की आता या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी वाढदिवस तुमचा चांगल्या पद्धतीनं धूमधडाक्यात लोक करतात. या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही काय करतात? लोकांना रक्तदान असेल, सामाजिक लेवलची काय काम, अगर काय संकल्प केला तुमचा? आता तुम्ही विचारता म्हणून सांगतोय, पण मी 100% मी सांगायचं प्रयत्न मी करत नाही. कसं असतं माहीत आहे का, मी जी करतोय ते माझ्या मनालाच माहीत असतं आणि मला स्वतःला माहीत. तर ही जी लोक आहेत, आता मी जी तुम्हाला सांगितलं ना, ही मी 100% मदत करतो. कुणाची बी अडचण आली की ती माझ्याकडे येतात. आणि असं नाही की त्यांनी माझ्याकडे जायला पाहिजे, मी स्वतः बी माहिती काढतो की बाबा हे कोण अडचणीमध्ये आहे, कोण कुणाचे काय त्रास आहे, कुणाचं काय आहे, त्यावेळेस तिथं जाऊन त्याला मी मदत करतो. असं नाही की वाढदिवसच आहे आपला आणि वाढदिवसाला त्या दिवशी बोलवायचं घरी, माझा वाढदिवस आहे, तुम्ही ही घ्या, ही करा, ती करा, ही शोशा प्रचार मला नको वाटतंय. मला एकच वाटतंय की ज्यानं पूर्ण कायनात, पूर्ण जग, पूरी दुनिया जिसने बनाई है, हर एक पे किसकी हुकूमत है? मेरे रब की, मेरे भगवान की, खुदा की, गॉड की, उसकी हुकूमत है. बस उसके कॅमेरे में आना. बस बस बस. ह्या जगातल्या कॅमेऱ्याचं मला काही पडलं नाही. मला कोण वाईट म्हणू, चांगलं म्हणू, मला कोणाशी काय घेणं देणं नाही. तुम्हाला सांगतो बघा, लोक विरोध करणार असतात, काही बोलणार असतात, विरोधकाला चलत असते. फक्त चांगल्या माणसाला तुम्हाला सांगतो, मोहम्मद पैगंबरला त्रास झाला, होय, मोठे मोठे संत, सुफी संत, त्यांना त्रास झाला का नाही? त्यांना त्रास, हा, तुकाराम महाराज होते, हे होते, अनेक, त्यांना पूर्ण त्रास झाला, पण ते आपलं मार्ग सोडले का? बिलकुल सोडला. त्यांनी जी देवाचा मार्ग होतो ते आपण तेवढं करू शकत नाही. आपण 0 आणि 0 आहेत. पण मी प्रयत्न करतो
की माझ्याकडून कुणाचं मन दुखायला नाही पाहिजे, वा रे वा वा वा. माझ्याकडून कुणाला अडचण यायला नाही पाहिजे, मला संध्याकाळी झोपताना मला एकदम आरामशीर मला झोप Yes, यायला yes, पाहिजे. yes, आणि लोक म्हणतात आता रात्री मला 3 वाजता फोन येत आहे, मला 2 वाजता फोन येत आहे, 2:30 वाजता फोन येत आहे, तर मला राग येत नाही की कुणाला मदत केल्यावर. मला ज्या टायमाला प्रत्येक मला फोन उचलता? 100% फोन उचलतो. किंवा अगर समजा इकडं तिकडे गेलेला असेल, बाथरूममध्ये असेल किंवा नमाजमध्ये असणार किंवा गाडीमध्ये फोन असणार किंवा थोडं लांब ठेवलेलं असेल, झोपलेलं असेल, तेवढ्या टायमामध्ये मी जी मिस कॉल पडतात ते परत त्यांना फोन नाही करतो. मला सुद्धा आता परत आलता फोन, उचलला नव्हता हा. पण परत आला. मी लगेच फोन करतो त्यांना आणि त्यांची काय अडचण समजून घेतो. आपल्या ओळखीचे असतील कोण नाही बोला इकडे आलतो मी असं सहज या म्हणून त्यांना बरं सर, चहा आता पाणी करून. महत्त्वाचा मुद्दा हे झालं सामाजिक कार्य आणि एकमेकाला मदत करण्याचं. कारण केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू नये असं अल्लाने सांगितलं, ईश्वराने सांगितले आणि त्या अनुषंगाने तुम्ही काम करता. आता वाढदिवसाचा जो संकल्प आहे भावी भविष्यातला, तो आपल्या बेंबळी गावात जन्म झाला आहे तुमचा. बेंबळी गावाचा विकास कसा करायचा, काय संकल्प आहे का? धाराशिवमध्ये कार्यकर्ते कसे तयार करायचे आहेत आणि ते कार्यकर्ते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही ते सुद्धा तयार झाले पाहिजेत. कारण त्यांच्या चुली पेटल्या पाहिजेत. काही लोकांच्या चुली पेटत नाहीत पण आपल्या प्रेमापोटी आपल्या पाठीमागे इजा असो म्हणणारी काही कार्यकर्ते असतात. अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेले राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागं लागून लोक. शेवटी आत्महत्या करून सुद्धा काही लोक मेले, अशी परिस्थिती आहे. पण शेवटी ते आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांचं. तर असे तुमच्यासाठी लढणारे कार्यकर्ते, तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, याच्यासाठी तुम्ही काय संकल्प केला आहे वाढदिवसाच्या निमित्तानं? पहिलं तर मी तुम्हाला सांगायचं आहे आपल्या जिल्ह्याचे जे मोठे नेते आहेत, जे तुमच्या आता भाजपचे आमदार आहेत, तुमचे शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे गटाचे खासदार आहेत, होय, तुम्हाला सांगतो ह्या दोघांमध्ये फक्त एकच चालतंय, मी करतो मारल्यावानी तू कर रडल्यावानी. बरं, तुम्हाला मी सांगतो. आणि ह्यांनी आत्तापर्यंत ह्यांनी जनतेचं काही विचार करत नाहीत. बरं, ह्यांच्या मनात कुणाचं काय नाही. तुम्हाला सांगतो एखादा कोणचा आपल्यासारखा छोटा मोठा कार्यकर्ता जर काय केलं तर त्याला दाबायचे प्रयत्न करतात, बरं, त्याला कुठून ना कुठून प्रेशर आणायचा प्रयत्न करतात. तर ह्यांनी कधी आपल्या जिल्ह्याचा विकास बघितलेलाच नाही. तुम्हाला सांगतो, आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठल्या बी गावात, कुठल्या खेड्यापाड्यात कुठं बी जावा तुम्ही बाहेर आपला जिल्हा सोडून, तिथले रोड बघा, तिथले नाल्या बघा, तिथं पाण्याची व्यवस्था बघा कशी आहे. आणि आपल्या जिल्ह्यात तुम्हाला सांगतो पाण्याची किती अडचण आहे. कुठून पाणी आणतो म्हणतात, कुठं आणतात, कुठं पाणी सोडतात, कुठं पाणी. आज ज्या गावात मी राहतो, मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये निवडून आले, अनेक वेळेस मी कंप्लेंट करतो, अनेक वेळेस मी पत्र देतो. तुम्हाला सांगतो ह्या बेंबळीतसुद्धा 15-15 दिवस, 1-1 महिना, 2-2 महिने पाणी येत नाही. अरे बापरे. तर मला सांगा, एखादा गरीब व्यक्ती ज्या 500-300 रुपये हजेरीनं जातो, तो व्यक्ती 100-200 रुपयाचं पाणी विकत कसं घेणार मला बरोबर सांगा. बरोबर. त्याची परिस्थिती काय होईल. ठीक आहे, आज गोलाभाई आहेत, अनेक लोक आहेत, लोंढे साहेब आहेत, हे 100-200 खर्च करून पाणी विकत घेऊ शकतात. पण ह्या बाकीच्या लोकांनी कसं घ्यायचं. तर ह्या राजकारणी जी लोक आहेत, मोठे लोक जे आहेत, ह्यांच्या डोक्यात काय येत नाही. साहेब, इलेक्शन आला, तुमच्या पक्षाचा एक मेंबर निवडून आला आहे नगरसेवक म्हणून, आणि 140 कोटी रुपये शहरी विकासासाठी आणले असं राणादादांनी सांगितलं. आणि एकदा नाही सांगाय, आमदारकीचं इलेक्शन आलं की 15 दिवसापूर्वी सांगितलं, आमदार झाले. पुन्हा नगरपालिकेचं इलेक्शन 15 दिवसावर आलं की पुन्हा 140 कोटी आले म्हणून सांगितलं, तिथं बी सत्ता हातात घेतली. पुन्हा जिल्हा परिषदच्या अगोदर 15 दिवसांनी सांगितलं 140 कोटी 700 कोटी आले, जिल्हा परिषद बी ताब्यात घेतलं. एवढं ताब्यात घेऊनसुद्धा शहराच्या रोडवरून माणसाला जाता येत नाही. 10 दिवसाला पाणी मिळत आहे. आणि नगरसेवक तिथले भाजपाचे नगरसेवक आरवाजच्या आई बहिणीवर शिव्या द्यायलेत म्हणून नगरपालिकेच्या CEO अंधारे मॅडम यांनी थेट कारवाई करण्याची धमकीसुद्धा दिली. कोणाचाही अपमान आमचे कर्मचारी सहन करणार आहेत. नियमाप्रमाणे तुम्ही काम करा आणि मग आमच्या कर्मचाऱ्याला तुम्ही काम सांगा, नाहीतर थेट गुन्हे नोंद केले जातील, असं त्यांनी एका बैठकीमध्ये सांगितलं. तुमची भूमिका काय राहील, तुमच्या पक्षाची भूमिका काय राहील? हे रस्ते, पाणी, नाल्या, लाईट, स्वच्छता, त्या कचरा डेपोची बाबतीत, हे सगळं अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये दिले, दर्गा मैदानासाठी 1 कोटी रुपये दिले, हे सगळ्या फक्त अफवा राहिल्या. याच्या बाबतीमध्ये तुमचा पक्ष काय भूमिका घेणार आहे? पहिली गोष्ट, ही जे 100 कोटी आणले, 150 कोटी आणले, ही जी सांगतात ना, हे फक्त पेपरवर आणतात. बरं. आणि आपली जनतेची दिशाभूल करतात. आणि ज्या वेळेस नगरपालिकेचं इलेक्शन आलं, ह्या जनतेला कळायला पाहिजे. होय.
हे पब्लिक जे आहे, तुम्ही आम्ही जे आहो, ह्यांना कळायला पाहिजे की आपल्याला मतदान कुणाला करायचं आहे. आज अनेक लोक त्यांच्या बोलण्यामध्ये येऊन त्यांना मदत करतात. आणि समध्यापेक्षा मोठी गोष्ट ही जी भाजप आहे, ही भाजप फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात. दलित आहे दलिताला दाबतात, मुस्लिम असं मुस्लिमला. आणि एवढी गोष्ट तर नाही, आता हिंदू मुस्लिम जर होत नसल तर ते दलित आणि मुस्लिम बी लावायची त्यांच्या ताकद आहे. बरोबर. कुठल्या पद्धतीने लावायचं आहे, एखादा मॅटर जर तुमचं आमचं कुणाचं समजा दलिताचा आणि मुस्लिमचा कुठं काय छोटा मोठा झाला तर तिथं येऊन ही त्यांना पंप करतात. कुणाला मुस्लिमला तर पंप करताल किंवा एखाद्या आमच्या दलित भावाला तर पंप करताल की तू असं बोल, तू असं कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ह्यांचा उद्देश जे आहे हे आपसामध्ये लढाई लावायची आणि त्यांनी भाजून घ्यायचं. तुम्हाला सांगतो, आज लेकरं प्रायव्हेट शाळेमध्ये घालायचं, मला सांगतो तिथं एवढी फीस आहे, एक सामान्य माणूस तिथं कुठं शिकवणार आहे. बरोबर. आणि त्या प्रायव्हेट शाळेला हा गव्हर्नमेंट मदत करतो. बरोबर. तर ह्यांचा एक उद्देश आहे की जे गरीब गोरांचे, जे अल्पसंख्याकांचे, दलित समाजाचे आमचे जे लोक आहेत ह्यांनी शिकायला नाही पाहिजे, ह्यांनी तिथल्या तिथंच ब्रीक व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, ही स्कीम कुठली तर काढली, अन्न फ्री, हे फ्री, ते फ्री, हे लोकाला आळशी करायचा ह्यांचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणजे लोक बाहेर यायला नाही पाहिजे, लोक लढायला नाही पाहिजे, लोक संघट व्हायला नाही पाहिजे. म्हणजे एक ठिकाणी पर आना नहीं चाहते, ये लोग ऐसा चाह रहे हैं और हमारे आपस में सबको लड़ा रहे हैं. और ये भाजप जो है, जब तक ये भाजप देश में से ख़त्म नहीं होती, हमारे देश का पूरा ख़त्म कर दिया लोग ने. तुमको बोलता हूँ मैं, आज हर जगह जगह पे लोग परेशान हैं. आज कोई मंदिर मस्जिद के लिए लड़ रहा है, कोई कई के लिए लड़ रहा है, कोई कई के लिए लड़ रहा है. और ये जो राजकीय लोग हैं, सिर्फ इसी मुद्दे के ऊपर ही इनकी बात चालू है. ये कभी इस मुद्दे पे बात नहीं करते, ह्या मुद्द्यावर कधी बोलत नाहीत की बाबा तिथं शाळेची काय परिस्थिती आहे, तिथे लेकरांची शिकायची काय परिस्थिती आहे. आज एक खेडागाव आहे, त्या खेड्यागावामधून लेकरं शाळेला जातात, त्या लेकराला बस आहे का नाही तिथून. बरोबर. आज तुम्हाला सांगतो, या बिमळी गावात कमीत कमी अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर गावापासून ते हायवे रोड आहे, तिथं बस खाली जात नाहीत. ह्याला सांगणार कोण आहे का नाही. साहेब, हे तर महत्त्वाचे मुद्दे जिव्हाळ्याचे मांडले तुम्ही. खरं म्हणलं तर या प्रश्नाला एवढी दाद मिळाली पाहिजेत की आज 35-40 वर्ष वये पोरावाची व्हायले, तरुण पोरांचे, तरीसुद्धा त्यांचे लग्न होणं झाले. हे लग्न का होणार, तर भारताचे पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक वर्षाला आम्ही 2 कोटी लोकांना, तरुणांना कामं देणार, नोकऱ्या देणार. पण हे सगळं खोटं ठरलं गेलं. शहरातल्या लोकांना काम नाही, तालुक्यातल्या लोकांना काम नाही, ग्रामीण भागातल्या तरुणाला काम नाही. एका गावात 200-200, 400 तरुण पोरं लग्नाविना तडफडतात, त्यांना मुली मिळणार, फक्त कामं नाहीत म्हणून. आता तुमची भूमिका या जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून काय राहणार आहे, तुम्ही काय संकल्प केला? हे कसं आहे, ह्यांनी बघा, ही जे पोरं आहेत, प्रत्येक समाजाची पोरं आहेत, ह्यांच्या डोक्यामध्ये फक्त जात धर्मचं त्यांच्या डोक्यामध्ये टाकून ठेवलं ह्या लोकांनी. बरोबर. तर जी तरुण आहेत, ही तरुण काय करतात, असं काय झालं, प्रत्येक समाजाचे तरुण आहेत, मी एकही समाजाला बोलत नाही, प्रत्येक समाजाचे तरुण आहेत, ते लगेच रोडवर येतात, काय ना काय धिंगाणे करतात, ह्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. आणि समोरचा माणूस काय करतो, एखादी मुलगी जर देणार आहे तर ते 100 वेळेस विचार करतो की हा मुलगा काय करतो, बरोबर, कुठला काम करतो, कुठला जॉब करतो. आणि ह्यांच्या डोक्यामध्ये फक्त जातवाती टाकल्यामुळं काय झालं, हे लोकांचे माइंड पूर्ण चेंज झालेत. आणि जे मुलगी देणार आहे तो 100% गावात येऊन चर्चा करतो की बाबा फलाना मुलगा आहे, गोलाबाईचा लिकरू आहे, त्याचं काय काम आहे, त्याचं काय बिझनेस आहे, किंवा तो काय जॉब करतो, ते काहीच फिरत नाही. दिवसभर चौकात बसतंय, सुपारी खातंय, सिगरेट पितंय, चहा पित आहे ना, आपलं ह्याचा त्याचा करताय जात आहे. तर त्यानं काय करणार, त्याच्या मुलीचं त्यानं वाटोळा करणार आहे का. आज मला शेत बघतात, शेती किती आहेत, आज मला सांगा शेतमध्ये काय पिका लागलं हो. बरोबर. कसली परिस्थिती शेताची. आज शेतकऱ्याला मला सांगा, ती कांदे आहे, काय कांद्याला भाव आहे आज. बरोबर. आज मी तुमच्यासारखे चांगले पत्रकाराने एक इंटरव्ह्यू टाकला होता, तो काय म्हणला, मला 150 का 400 रुपये राहिला म्हणला. कुठं हैदराबादला कांदा घेऊन गेलो, तिथं इकून आलो, त्यानं मला उपाशी गेलो आणि उपाशी आलो. तर त्याला विचारलं तुमच्यासारख्या पत्रकारांनी, तुम्ही का जेवलो नाव, तर तो म्हणतो मी जर जेवत होतो तर घरी 400 रुपये येत. खरं पाहिली मी मुलाखत पाहिली. कुत्र्यासारखी त्या शेतकरीनं ते शेतात मेहनत करायची, त्याचं पूर्ण घाम काढायचं, रक्ताचं पाणी करायचं, त्याच्या पूर्ण फॅमिली म्हणून फॅमिलीचे पूर्ण लोक तिथं झटायचे. आणि एवढं झटून जर त्याच्या हातात काय येत नाही, तो माणूस काय करणार आहे मला सांगा ना. आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आत्महत्या का होतात, बरोबर, ह्याच्यासाठीच आत्महत्या व्हायला. शेतकरी शेत पिकं ना, बरं पिकलं तर तिथं मालाला भाव देईना. हे माल शेतकरी मेहनत करायची, शेतकऱ्यांनी काढायचं आणि भाव त्यांनी डिक्लेअर करायचं. जानेवारीपासून आतापर्यंत 350 शेतकरी मेलेत, 350. आता माझा एक प्रश्न आहे की धाराशिव नगरपालिकेच्या
नगरपालिकेमध्ये तुमचा एक मेंबर निवडून आला आहे. आता तुमची धाराशिव विकासासाठी तुम्ही एखादा मोर्चा काढलेला दिसत नाही, तुम्ही आंदोलन केलेलं दिसत नाही. तुमचा आता धाराशिवच्या विकास कामासाठी आणि एक विशेष त्याच्यातच ॲड करून प्रश्न की तुमच्या पक्षाकडे एक जातीवादी पक्ष म्हणून पाहिलं जात आहे. त्याचं डेव्हलपमेंट कसं करणार आहे? सर्व जाती धर्माचे माणसं तुमच्या पक्षाकडे येण्यासाठी काय करणार आहेत आणि शहराच्या विकासासाठी तुमच्या पक्षाचं धोरण काय राहणार आहे? हे आमचं पक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांचा हा पक्ष आहे. तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत मला सांगा बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांचा एक बी स्टेटमेंट मला दाखवा की त्यांनी कधी हिंदू मुस्लिम केलं आहे. नाही, कधीच केलं नाही. इम्तियाज जलील साहेबाचं, आज इम्तियाज जलील साहेबाला तुम्ही म्हणताय की म्हणजे MIM हा, तर महाराष्ट्रामध्ये ज्यापासून इम्तियाज जलील साहेब प्रदेशचे अध्यक्ष झालेत त्यापासून अनेक समाजाचे लोक MIMला जोडलेत. अनेक समाजाचे लोक औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी निवडून आलेले आहेत. होय. ही जर पक्ष जातवादी असता, हे जातवादी म्हणजे हे जातवादी कोण म्हणतो माहीत आहे का? हे जो दुसऱ्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी जातवादी म्हणतात. आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर, आज असद ओवैसी साहेबाला जर विचारलं कोण तुम्हाला नेता कोण आहे, आता मी सांगाल माझा नेता लोंढे साहेब आहेत, तुम्ही सांगाल माझा नेता हे आहे, पण त्यांच्या तोंडाने एकच निघतो की मेरा हिरो मेरा नेता बाबासाहेब आंबेडकर आहे. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन घेऊन त्यांनी त्यांचं म्हणजे जे आहे त्याला फॉलो करून ते चालतात त्यांच्या मार्गावर. हां, मला सांगा, आज हैदराबादमध्ये त्यांच्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये फक्त मुस्लिम लोक शिकतात का? बरं, सगळे आज 20 रुपये देऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये विलाज होतो हैदराबादला, तर फक्त तिथं मुस्लिम समाज विलाज करतो का? सगळे जाती धर्म. प्रत्येक जाती समाजाचे. आज अकबर ओवैसी साहेबांनी कोणत्या तर तिथं मंदिराला किती कोटी रुपये निधी दिला, मंजूर केला का? असं साहेब जातवती असते तर त्या मंदिराला निधी आणत होतो का? आज मी MIMचा जिल्हा अध्यक्ष मला ते इम्तियाज जलील साहेबांनी दिलं, त्यांचा आभारी आहे मी. आज मी सांगतो, आज बिमळीत मला एक बी कोणत्या बी हिंदू धर्माचा किंवा दलित समाजाचा एक बी व्यक्ती आणा आणि त्याला विचारा की गोलाभाई जातवाती आहे का? आज मला जी फोन येतात, मी कधी विचारतो का त्याची जात काय आहे, तू कोणत्या धर्माचा आहे? माझ्याकडे फोन आल्यानंतर मी त्याला डायरेक्ट मदत करतो. आज आमच्या गावात, आता तुम्ही सांगितलं कुठल्या तर मंदिराला गेलतो म्हणून, माझ्या जुना घर आहे तिथं मंदिर अंतलेश्वर मंदिर म्हणून एक आहे, अंतलेश्वर मंदिर. तो मंदिर तिथं महेश विष्णू बर्म हे तिघाची मूर्ती एकच ह्याच्यामध्ये आहे. होय होय. आणि तिथं माझं लहानपण गेलं आहे. रमजानच्या महिन्यामध्ये ज्या टायमाला मी उपास राहायचो, उपास राहिल्यानंतर गरमी व्हायची, त्रास व्हायचं, तर झोपायचं कुठं? तर ते अंतलेश्वर मंदिरमध्ये आम्ही जाऊन झोपायचं. हो हो हो. पूर्ण उपास आम्ही तिथं महिना तिथं काढायचं. आता तुम्ही शहरासाठी तुम्ही काय करणार आहे की बाबा रस्ते खराब आहेत, रोड नाहीत, नाल्या नाहीत, पाणी नाही, 10 दिवसाला पाणी येते, तुम्ही मोर्चाचं नियोजन, आंदोलनाचं नियोजन काय करणार आहेत का? पहिली गोष्ट, मी जाऊन तिथं विचारणार, कुणाला पत्र देणार, तिथल्या शिवला पत्र देणार, कलेक्टरला पत्र देणार, तिथल्या पालकमंत्र्याला बोलणार, ह्यांना पूर्ण पत्र देऊन ह्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर ही लोक जर सरळ पद्धतीने होत नसतील तर वाकडं बोट करायला आम्हाला बी येत आहे. बरोबर. हे लय मोठे कोण तोप नसतात. हा होय ना. हे जनतेनं निवडून दिल्यानंतर हे निवडून आलेले असतात. आज तुम्हाला सांगतो, हा जे उस्मानाबादचा जे आमदार आहे, मोठं जी बोलतोय, ह्या आमदाराचं काम आहे गावा सिटीमध्ये काय अडचण आहेत, तिथल्या लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत, हे का बोलत नाहीत? ह्या त्याच्या विषयावर काय बोलतात? हा खासदार आहे, काय बोलतोय खासदार? या तुळजापूर मतदारसंघाचा जे आमदार आहे, हे पूर्ण जिल्ह्याचं राजकारण ते बघतात. त्यांनी काय करतात? फक्त मोठं बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची. मी ही केलं, मी ते केलं, कुठं केलं? कागदावरच केलं. मग तुमचा पक्ष का विरोध करीत नाही? तुमच्या मागण्या काय करत नाही जनतेच्या विकास? मागण्या केलेत ना. प्रत्येक वेळेस मी पत्र देतो, मी तुम्हाला पत्र दाखवतो. आता मला सांगा, हे उस्मानाबाद पासून ह्या उजनी रोड जातोय, मला सांगा, हा रोड 104 कोटीचा रोड आहे. मी तुम्हाला सांगतो, 104 कोटीचा रोड आहे. हा रोड कशासाठी आला? हे अमर पॅलेसपासून त्या उजनी कॉर्नरपर्यंत हा रोडला 104 कोटी आले. तर हा 104 कोटी या अमर पॅलेसपासून उजनीपर्यंत पैसेच लागले नाहीत. ह्या खासदारांनी ती रोड घेऊन गेलं कुठं? इकडं बार्शी नाक्याकडं. हा रोड घेऊन गेला कुठं? तिकडे तेरणाकडं. हा रोडची रुंदीकरण जास्त करायची होती. ह्या रोडला नाली नाही, त्या नालीचं नियोजन करायचं होतं. तुम्हाला सांगतो, ह्या रोडला फोकस लावायचे होते. अनेक ॲक्सिडेंट होतात, अनेक घर उद्ध्वस्त होतात, किती लोक हे रोडला मेले. मी कलेक्टर साहेबाला, आदरणीय कलेक्टर साहेबाला पत्र दिलं. मी तुम्हाला सांगतो CU साहेबाला पत्र दिलं. मी तुम्हाला सांगतो आमदाराला पत्र दिलं. मी तुम्हाला सांगतो PWG AC आहेत
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, ह्यांना पूर्ण पत्र दिलं. कंटिन्यू फेसबुकला आपण बघितलं असेल, मी फेसबुकला टाकतो. अनेक तुम्हाला सांगतो किती लोक, किती आईचं पोट जळालं. 18, 19 वर्षांचे लेकरं ही रोडला मेले. अरे बापरे. ॲक्सिडेंट एवढे झाले. तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनला काय नोंद होत आहे, गाडीची चूक होती, ते फास्ट होती, फलाना होती, बिस्तानी होती. हे पूर्ण मॅनेजमेंट काम चालू आहेत. बरं. ज्यानं ह्यांनी मेलेलं आहेत. कशामुळं ही रोड पूर्ण जम्पिंग झालंय. बरोबर. आता परवा दिवशी माझी फॅमिली घेऊन मी चाललो होतो. तुम्हाला सांगतो ते रसाचं एक हे आहे तिथं देवळालीच्या पुढं. ते रसाच्या ह्याच्यापासून मी माझं 80-70च्या स्पीडने होतो. अक्षरशः सांगतो माझी पूर्ण गाडी अशी झाली, माझा बॅलन्स आउट झाला. मी घाबरून गेलो. पूर्ण फॅमिली माझ्या गाडीत होती. दुर्घटना मोठी होत होती. होय. हा, किती लोक पडायला लागले. तिथं गुरु आमचे ते एक नमाज पढवित आहेत, तिथं येताना जम्पिंगमध्ये पडले, त्यांचा हिथून फ्रॅक्चर झाला. मी स्वतः रोडवरून पडले, माझ्या हातामध्ये राड आहे. या रोडच्या बाबतीमध्ये तुमची काय मागणी आहे? मागणी ह्यानी रोड कधी करणार आहे ती चांगला, हे जम्पिंग कधी करणार आहेत. तिथं ब्रिजचं काम चालू आहे. त्या ब्रिजमध्ये एक फौजी आहे, ते फौजी आलता बिचारा, कुठं तर चालला होता तो बाईकवर. लाईटची 100% सोय करायला पाहिजे. आणि अशा जम्प व्हायला ते बंद करायला पाहिजे. जागे जिथं गाव आहे तिथं ब्रेकर घालायला पाहिजे. अनेक ठिकाणी बोर्ड असतात, सुलो, इथं ब्रिज आहे, फलाना आहे, बिस्तर. हे पूर्ण ह्यांचं नियोजन असतंय. हे नियोजन आतापर्यंत केलेलं नाही. ह्याचा कोण जिम्मेदार आहे मला तर मला सांगा, ह्याचा जिम्मेदार कोण आहे? आज मला सांगा, एखादी आई बाप एखाद्या लेकराला 20 वर्ष सांभाळतात, त्याचं स्वप्न बघतात की हा माझ्या लेकराचं लग्न करायचं, त्यांचे काय खायच नसतील मला सांगा. आणि त्या लेकराने आई बापाला खांदा द्यायचा, तर त्या लेकराला आई बापाला खांदा द्यायचं वेळ येते. मला सांगा, आज त्यांची पूर्ण फॅमिली बर्बाद होती, पूर्ण जळून जाते. हे जी खंत आहे ना तुमची, हेच खंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जी रोड गेला, त्या ठिकाणी एक तरुण पोरगा मेला. म्हणजे शहरातली जी परिस्थिती आहे ती सावरण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय, हा शेवटचा प्रश्न. आम्ही तुम्हाला सांगतो, ह्यांना आम्ही भेटून, मी पालकमंत्र्याला भेटणार आहे, आमदार खासदार आहेत, ज्या टायमाला ह्यांची मिटिंग असते त्या टायमाला भेटणार आहे, ह्यांना बोलणार आहे. आणि जर हे आपल्या बोलण्यावर जर ह्यांनी लक्ष देत नसेल तर ह्यांचं कसं काय करायचं आहे ते मला माहीत आहे. आम्ही आंदोलन करू, आम्ही मोठे मोर्चे काढू, पूर्ण चक्काजाम करू. आणि दुसरी गोष्ट अजूनभर मी सांगतो, ह्या रोडची जम्पिंग जर लवकर नाही निघाली तर मी पूर्ण रोड बंद करून टाकणार आहे. का तर मी अजून लोक, माझ्या गावातले खेडेपाड्याचे लोक अजून मारलेले मी बघू शकणार नाही. अनेक व्हिडिओ आहेत माझे फेसबुकला, तुम्ही बघा, मी लाईव्ह डायरेक्ट टाकलेलं आहे. तर खूप नुकसान व्हायलं आहे. तुम्ही इथवर आलं आहे, मी तुमचं खूप आभारी आहे. आणि ह्या व्हिडिओ लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांनी तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे. का तर तुमच्यासारखे काय पत्रकार आहेत जी खरं दाखवतात, बरोबर, लोकांसमोर खरं आणतात. ते खरं आणल्यानंतरच हे जनतेला कळणार आहे, नाहीतर कुठून कळणार आहे सांगा. मी एकटं माझ्या घरात बसणार, मी सांगणार, माझ्या मनाला माहिती आहे, कुणाला फोन करणार, हे जनतेपर्यंत जाणारच नाही गोष्टी. तुम्ही प्रयत्न करतात, आधी किती 8 वाजून गेले असतील आणि आज तुम्ही इथं तेवढ्या लांबून आलेला आहेत. काय तुमचा स्वार्थ आहे? पण तुमचा एवढंच विचार आहे की ही लोकाला जी त्रास आहे ही लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि लोकाला मदत व्हायला पाहिजे. ओके. तर हे आहेत गोलाभाई. तुम्ही यांच्या भाषेतली पोटतिडक आणि तळमळ पाहतात. खरं म्हणलं तर जिल्हाध्यक्ष आणि समाजाच्या हितासाठी तळमळ असणारे लोक कमी आहेत. आता विविध पक्षाची माणसं आहेत, फक्त गुत्तेदारीमध्ये, स्वतःचा स्वार्थ साधण्यामध्ये आता ही मग्न झालेले आहेत. शहराकडं दुर्लक्ष आहे, रोडकडं दुर्लक्ष आहे, पाण्याकडं दुर्लक्ष आहे, विकासाकडं दुर्लक्ष आहे, पण गुत्तेदारीकडं लक्ष आहे. अशी परिस्थिती शहरातल्या विविध पक्षाच्या नेत्याची आहे. याचं घोंगडं त्याच्याखाली, त्याचं घोंगडं याच्याखाली अडकलं आहे आणि याच्यामुळे शहराचा विकास लांब राहिला गेला आहे. शहराचा विकास व्हावा, बेंबळीला येणारा रोड जम्पिंग क्लिअर व्हावी, या रोडवरून माणसं मरायलेत. आणि शहराच्या विकासासाठी जर शिवसंगट चर्चा करून जर शहराकडं लक्ष नाही दिलं, MIM पक्षाच्या वतीनं चक्का जाम केलं जाईल, शहराच्या विकासासाठी मोर्चे काढले जातील. पण शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हे वचन जनतेला दिलं आहे. आणि या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं आम्ही जोडणार आहेत, पक्ष वाढवणार आहेत, शहराचा विकास करणार आहे. जनतेच्या हितासाठी MIM पक्ष कायमस्वरूपी सोबत राहणार, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं जो स्वप्न साकारलं आहे
संकल्प केला आहे तोच संकल्प शेवटपर्यंत गोरगरिबाच्या मदतीसाठी काम करणार असंच त्यांनी आश्वासन दिलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोलाभाई धाराशिव शहरासाठी बेंबळीसाठी विविध गावासाठी कसा लढा देणार आहेत तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले विचार धाराशिव शहरासाठी बेंबळी गावासाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद बेंबळीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.